पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिन साजरा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या दल लेकजवळ 7,000 नागरिकांसोबत ते योगासनं सादर करतील। लखनौमध्ये योगी आदित्यनाथांचा योगा, राजभवन प्रांगणात योग साधना। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईमधल्या योग कार्यक्रमात सहभागी। आज जगभरामध्ये 10वा योग दिन साजरा होतोय। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून योग साधना। जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामी यांनी योगासन केली। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून ही योगासनं, मथुरेमध्ये राजनाथ सिंग यांची उपस्थिती। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची योगासनं, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास। नागपुरातल्या यशवंत स्टेडियमवरती योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही सहभाग। जागतिक योग दिनानिमित्त मुंबईतही कार्यक्रमांचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, श्रीकांत शिंदे आणि अभिनेता जॅकी श्रॉफ हजर राहतील। देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह, लडाखमधल्या पँगॉन्गसो लेकजवळ शाळकरी मुलांची योगासनं। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या जवानांकडून ही योगासनं, INS विक्रमादित्यवरती जवानांनी योगासनं सादर करून योग दिन साजरा केला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाकडून योग सत्राचं आयोजन। नागपूरच्या दिघोरी नाक्यावरील हिट अँड रन प्रकरणातल्या चिमुकलीची झुंज अपयशी, रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करावी, सुनील केदार यांची नागपूर खंडपीठाकडे याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी मिळून विधानसभा लढता येणार, 24 जूनला पुढची सुनावणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची महत्त्वाची बैठक, विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात चर्चा अपेक्षित। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंसह कोर कमिटीतले सदस्य हजर असतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक, सर्व नवे खासदार शरद पवारांना भेटतील। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। भाजप सरकारविरोधात आज काँग्रेसचं राज्यभरात चिखल फेको आंदोलन, सरकारच्या प्रतिमेला चिखल लावून काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करेल। सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। मंत्री उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर सुद्धा यावेळी हजर असतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीला, हाकेंच्या भेटीवेळी वडेट्टीवार भाऊक। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीदरम्यान वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सरकारचं शिष्टमंडळ उद्याच हाकेंकडे पाठवतो, मुख्यमंत्र्यांची माहिती। आरक्षण विषयाचा लक्ष्मण हाकेंचा गाढा अभ्यास, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ओबीसींच्या हक्काचं आरक्षण का काढून घेताय, विजय वडेट्टीवारांचा सवाल। मराठ्यांना 10% आरक्षण आहे, ते तेवढंच ठेवावं, वडेट्टीवारांची सरकारकडे विनंती। ओबीसींमधनं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये, वडेट्टीवारांची भूमिका। ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करतात। त्यांची प्रकृती पाहून त्यांच्या वृद्ध आईवडिलांना अश्रू अनावर, 4 दिवसांपासून त्यांच्या घरात चूलही पेटली नसल्याची माहिती। जरांगेंच्या आंदोलनाला पाठीशी घालून सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार असेल तर कोणताही ओबीसी सरकार विरोधात भूमिका घेईल, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य। 288 जागा लढवण्याची धमकी देण्यापेक्षा लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी, म्हणजे समाज त्यांच्यासोबत किती आहे हेही कळेल, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। कुणबी नोंदी करताना सरकारनं बोगस नोंदी केल्या, या सगळ्या नोंदी रद्द कराव्यात। सगळे सोयरेंचा अध्यादेश टिकणारा नसल्यामुळे तोही रद्द करावा, प्रकाश शेंडेंची मागणी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना राज्यभरातनं मोठा प्रतिसाद, सांगोल्यामधल्या अनेक गावात हाकेंच्या समर्थनात आज बंदची हाक। गेल्या काही दिवसांपासून वडीगोद्री इथे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगोला तालुक्यातल्या जुजापूर इथे पाळण्यात आला कडकडीत बंद। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
आज कृषी सचिवांना मार्गदर्शन करणार. जागतिक तापमान, वृक्षारोपण आणि शेती या विषयावरती मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.